हॅलो अँड वेलकम टू हर गोल्डन विंग्स चॅनल. मी शुभांगी आपलं मनापासून स्वागत करत आहे. नमस्कार मंडळी. दिवसभर काम, घरकाम आणि जबाबदाऱ्यांमध्ये आपण खूप व्यस्त असतो. पण दुपारच्या थोड्या मोकळ्या वेळेचा योग्य वापर केल्यास दिवस अधिक प्रोडक्टिव्ह, आनंदी आणि आरामदायी बनतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे दुपारच्या मोकळ्या वेळेचा उपयोग कसा करावा, ज्याने तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि कामात लक्ष केंद्रित होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पॉईंट नंबर 1, मिनी माइंड रिफ्रेश. म्हणजेच दुपारी 5 मिनिटाचा मिनी ब्रेक घ्या. डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि मेंदूला रिलॅक्स करण्याची वेळ द्या. यामुळे फोकस वाढतो आणि थकवा कमी होतो. शांत संगीत ऐका किंवा फक्त डोळे मिटून मनाशी कनेक्ट व्हा. या छोट्याशा पॉजमुळे मनात क्लॅरिटी येते आणि दिवसभराचं टेन्शन दूर जातं. थोडं थांबल्याने मनाला नवीन ऊर्जा मिळते. पॉईंट नंबर 2, नेचर ब्रेक. म्हणजेच बाहेर 5-10 मिनिटाचा एक फेरफटका मारा. झाडं बघा, हलका सूर्यप्रकाश अनुभवा. नैसर्गिक वातावरण मेंदू ताजेतवाने ठेवतो. शक्य असल्यास बागेत किंवा गॅलरीत थोडा वेळ थांबा आणि फ्रेश हवा घ्या. निसर्गाचा जवळचा स्पर्श मनाला पॉझिटिव्हिटी देतो आणि शरीराला फ्रेश करतो. निसर्गात वेळ घालवणं म्हणजे ऊर्जा आणि पॉझिटिव्हिटी या दोन्ही गोष्टी मिळवणं होय. म्हणूनच क्विक नेचर ब्रेक घ्या. पॉईंट नंबर 3, हलके स्नॅक्स खा. ड्राय फ्रूट्स, फळं किंवा लो शुगर बार्स खा. यामुळे मेंदूला ताजेपणा मिळतो आणि थकवा कमी होतो. सोबत पाणी किंवा हर्बल टी घेतल्यास डायजेशन चांगलं होतं. हलका आहार ऊर्जा टिकून ठेवतो आणि मेंदूला अलर्ट ठेवतो. योग्य स्नॅक्स घेतल्याने दिवसभर ऊर्जा मिळते आणि फोकसही वाढतो. म्हणूनच हलके स्नॅक्स घ्या. पॉईंट नंबर 4, हॉबी टाईम. तुम्हाला आवडतं ते काहीतरी करा. ड्रॉइंग करा, वारली पेंटिंग करा, मंडला आर्ट करा, लेखन करा किंवा म्युझिक ऐका. यामुळे मन प्रसन्न राहतं आणि दिवस रोमांचक बनतो. हा वेळ गिल्ट फ्री एन्जॉय करा, कारण हा तुमच्याच आनंदासाठी आहे. छोटासा हॉबी टाईमसुद्धा दिवसभर इन्स्पिरेशन देतो. तुमच्या आवडीला जर तुम्ही वेळ दिला तर आनंद आणि ऊर्जा दोन्हीही मिळते. पॉईंट नंबर 5, पॉझिटिव्ह पॉज घ्या. दुपारच्या वेळी पॉझिटिव्ह पॉज घ्या. म्हणजे 2-3 गोष्टी ज्या तुम्हाला आनंद देतात त्या मनात रिपीट करा. ग्रॅटिट्यूड लिहा. आज काय चांगलं घडलं याचं उत्तर लिहा. याने मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि निगेटिव्हिटी दूर होते. कृतज्ञता हाच आनंदाचा शॉर्टकट आहे. पॉईंट नंबर 6, छोटा पॉवर नॅप घ्या. 10-15 मिनिटाचा पॉवर नॅप घेणं झोपेत अडथळा आणत नाही. उलट दुपारचा थकवा कमी करतो आणि ऊर्जा वाढवतो. नॅप आरामदायी खुर्चीवर किंवा छोट्या बेडवर घ्या. अगदी थोड्या वेळासाठी घ्या. उठल्यावर थोडं पाणी प्या आणि हलकं स्ट्रेच करा. लगेच फ्रेश वाटेल. थोडी झोप घेतल्याने आपण संपूर्णपणे रिचार्ज होऊ शकतो. म्हणून छोटा पॉवर नॅप घ्या. पॉईंट नंबर 7, डिजिटल डिटॉक्स. दुपारच्या वेळेत थोडा वेळ मोबाईल, TV किंवा सोशल मीडियापासून दूर राहा. फक्त 15 मिनिटाचा डिजिटल ब्रेक घेतल्याने मन शांत होतं आणि विचार स्पष्ट होतात. या वेळेत तुम्ही स्वतःशी कनेक्ट व्हा. डिजिटल ब्रेक घेतल्याने मानसिक शांतता भेटते. म्हणूनच थोडा वेळ का होईना डिजिटल डिटॉक्स मोमेंट यूज करा. या होत्या दुपारच्या मोकळ्या वेळेचा योग्य उपयोग करण्याच्या माझ्या टिप्स. तुम्ही यापैकी कोणती टिप्स फॉलो करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हर गोल्डन विंग्सला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या हेल्दी आणि प्रोडक्टिव्ह टिप्स तुम्हाला चुकणार नाहीत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा.